हायवे होणार आहे तो आमच्या सर्व शेतकऱ्याच्या म्हणजे पुढील भविष्याचा विचार केला असता पूर्णपणे आमच्या पिढ्या ह्या चेन्नई सुरत हायवेमध्ये उद्ध्वस्त होणारच आहेत. कारण आमचे जे शेतकऱ्याचं उपजीविकेचं जे साधन आहे ते आमच्या पिढ्यानं पिढ्या जे आजपर्यंत आम्ही त्याच्यावरती जगत आलेलो तेच जर आमचं चाललंय आणि त्या जगण्याच्या साधनामधून जर आम्हाला सरकार जर आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत असेल, तुटपुंची जर रक्कम देत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना दाद मागायची कोणाकडे? जर दळणवळणाच्या सोयी ह्या आमच्या समृद्धीसाठी होत असतील आणि त्या जर आमच्या उपजीविकेचं साधन नाहीसं करून जर होत असेल तर हा दळणवळणाच्या सोयी आम्हाला हव्याच आहेत कशाला? तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे, जर तुमच्यामध्ये याच्यामध्ये नियमामध्ये जर न्यायनिवाड्यामध्ये कुणाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या नोटिसा नाही आल्या तर त्याच्यामध्ये जर काही करता येत असेल तर मग याच्यामध्ये आम्हाला जी रक्कम आहे जी दर आहे त्या दराप्रमाणे आम्हाला ती रक्कम मिळावी अशीच आमची शासनाकडे मागणी आहे. जर आमच्या मागण्या शासनाने योग्यरित्याने पूर्ण केल्या तर हा जो रस्ता होणार आहे याला आमची परवानगी असणार आहे, परंतु जर आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर याला आमचा परिपूर्ण विरोध असणार आहे.